आधुनिक भारताचे स्वप्न जर भारतीयांना साध्य करायचे असेल तर त्यासाठी भारतीयांनी राष्ट्रभक्तीची जोपासना करायला हवी असे स्वामी विवेकानंद म्हणतात. त्यांना या राष्ट्राची उभारणी त्यांच्या मूळ पायावर आध्यात्मिकतेवर करायची होती. त्या दृष्टीने रूढी परंपरांच्या उथळ धर्माचरणात न रमता आपल्या धर्मग्रंथाचा सखोल अर्थ ध्यानात घ्यायला ते भारतीयांना सांगतात. त्यांना आपल्या धर्माचे यथार्थ आकलन होऊ शकल्यास त्यातूनच त्यांना राष्ट्रीय आदर्श व वर्तणुकीचे मार्गदर्शन मिळू शकेल अशी विवेकानंदाची खात्री होती. या मार्गाने या राष्ट्राच्या शरीरात व मनात नवे चैतन्य, नवे सामर्थ्य खेळू लागेल आणि लवकरच एक प्रबुद्ध, प्रदीप्त राष्ट्र म्हणून हा देश साऱ्या जगासमोर उभा टाकू शकेल असे त्यांना वाटत होते. राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करण्याचे आव्हान त्यांनी तरुणांना केले आहे. व्यासवचन उद्धृत करून ते सांगतात की कलियुगात बलिदान व पावित्र्य यांना तितकेसे महत्त्व नाही. आत्ताचे एकमेव कर्मदान हे होय. त्यांचा भारतीयांनी तात्काळ अवलंब करावा. त्यांनी आपले आयुष्य, आपली भौतिक, आध्यात्मिक साधनसामुग्री आपल्या मातृभूमीच्या कल्याणासाठी समर्पित करावी. तो या काळाचा सर्वश्रेष्ठ धर्म ठरेल. मातृभूमीच्या सेवेचा हा आदेश त्यांना वेदांतातील सर्वोत्तम सत्याशी सुसंगत वाटतो. वेदांतात असलेली ऐक्याची शिकवण ही भारतीयाने अंगी बाणवावी असा उपदेश ते करतात. ऐक्याचा हा संदेश जर ग्रंथात वा तापसांच्या अरण्य निवासात बद्ध राहिला तर ती एक अत्यंत लाजिरवाणी गोष्ट ठरेल. या शिकवणुकीचा उपयोग राष्ट्र उभारणीच्या प्रत्यक्ष कार्यासाठी करून घेतला पाहिजे. राष्ट्रभक्तीची विवेकानंदांना अभिप्रेत असलेली कल्पना ही अत्यंत विशुद्ध आणि रचनात्मक अशी आहे. तिला कोणत्याही संकुचितपणाचा, स्वार्थाचा व कूपमंडूक वृत्तीचा स्पर्श झालेला नाही किंवा पश्चिमेतील राष्ट्रवादाप्रमाणे ती हिंसक, आक्रमकही नाही. ती रचनात्मक आहे, कारण दीनदलितांचा उद्धार हे तिचे लक्ष्य आणि साधनही आहे. ती विशुद्ध आहे, कारण कोणाविषयीच्या तिरस्कारावर वा मत्सरावर ती आधारलेली नसून विश्वाच्या संदर्भातील भारताची भूमिका हा तिचा पाया आहे. आध्यात्मिकतेचा जगद्गुरुधारक संदेश जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे भारताचे जे कार्य आहे ते त्याला पार पाडता यावे यासाठी त्याला राष्ट्र म्हणून उभे राहणे आवश्यक आहे अशी स्वामी विवेकानंदाची धारणा होती. त्यांच्या राष्ट्रकल्पनेला असा आंतरराष्ट्रीयत्वाचा स्पर्श झालेला असल्यामुळे ती संकुचित होऊ शकली नाही. विवेकानंदांना याची पूर्ण जाणीव आहे की मानवाचे सामाजिक, राजकीय प्रश्न आज एवढे प्रचंड व राक्षसी होत आहेत की कोणाच्या सहाय्यता वाचून एकेकट्या राष्ट्राला राष्ट्रपातळीवर ते सोडविता येणेच शक्य राहिले नाही. आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून त्यांचा अर्थपूर्ण विचार होऊ शकतो व त्यांची उकल सापडू शकते. सत्य व न्याय याच्या आधारे संपूर्ण जग जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत मानवाची खरी प्रगती होणे अशक्य आहे. विश्वात्मक ऐक्याचा जो वेदांती आदर्श आहे तो जगाच्या मूर्त प्रश्नांना लागू करणे याचेच नाव स्वामींच्या मते आंतरराष्ट्रवाद आहे. पण या आंतरराष्ट्रीय सहजीवनाचा एक सक्रिय घटक जर व्हावयाचा असेल तर भारताला प्रथम राष्ट्र म्हणून उभे राहता येणे आवश्यक आहे. आणि राष्ट्र म्हणून जर त्याला उभे राहायचे असेल तर त्यासाठी विवेकानंद मार्ग सुचवतात. ते स्वतः राजकारणी नसले तरी थोर राष्ट्रबांधवांबद्दल त्यांच्या मनात असीम प्रेम होते. मातृभूमीच्या थोरविने व कीर्तीने भारावलेला व तिच्या सेवेशी आपले आयुष्य समर्पित केलेला असा दुसरा संन्यासी शोधून सापडणार नाही. संन्यासी राष्ट्रभक्त ही त्यांची बिरुदावली म्हणूनच सार्थ ठरते. परकीय राज्यकर्त्यांमध्ये गुण आहेत, तसेच दोषी आहेत, पण स्वामी विवेकानंदांच्या मते या त्यांच्या गुणदोषातच भारताच्या भविष्यकालीन उत्कर्षाचे खरे मूळ आहे. देशाचे प्राचीन आदर्श व पश्चिमी आदर्श यांच्या क्रिया प्रतिक्रियांमधून भारत आपल्या दीर्घ निद्रित अवस्थेतून हळूहळू जागा होईल. तो चुका करील, पण त्यांच्या चुका व प्रमादच त्याला मार्गदर्शक ठरतील. पाश्चात्य विज्ञान व पौर्वात्यांची स्वार्थत्यागी वृत्ती अशा आंतरविरोधी शक्तींच्या हेलकाव्यांमधून नवभारताची निर्मिती होणार आहे. पूर्व आणि पश्चिम परस्परावलंबी असल्यामुळे त्यांचा समन्वय होणे इष्ट आहे व आवश्यक आहे. पण हा समन्वय असावा हे केवळ भारताने केलेले पश्चिमेचे अंधानुकरण असू नये. पूर्व आणि पश्चिम यात मूलतः अंतर आहे. पाश्चात्याचे अंतिम ध्येय हे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. धन मिळवून देणारी विद्या ही त्यांची भाषा आहे आणि राजकारण हे त्यांचे साधन आहे. भारताचे अंतिम ध्येय मुक्ती हे आहे. वेद ही भाषा
आणि वैराग्य हे त्याचे साधन आहे. त्यामुळे भारताला इंग्लंड बनवण्याचे सारे प्रयत्न व्यर्थ आहेत असे स्वामीजींना वाटते. अन्यत्र ते पुढील शब्दात हा विचार मांडताना आढळतात. ते म्हणतात की शरीर हे जसे आतील विचारांचे प्रकट रूप असते, त्याचप्रमाणे राष्ट्र हे राष्ट्रीय विचारसरणीचे प्रकट रूप असते. आणि हिंदुस्थानच्या बाबतीत तर हजारो वर्षाच्या संचित विचाराचे ते प्रकट रूप आहे. म्हणून भारताला सिंहासारखे बनवणे हे अगदीच अशक्य व मूर्खपणाचे आहे. आपल्याला उपयोगी ठरतील अशा गोष्टी मिळतील तिथून भारताने त्या अवश्य उचलाव्यात. परंतु आमच्या इतिहासाशी व क्रमविकासाशी इमान राखून नव्या भारतवर्ष उभा करण्याचे काम नेहमी आम्हालाच करावे लागणार आहे. याचा विसर पडू देऊ नये. दुसरे कोणीच ते कधीच करू शकणार नाही. इंग्लंड त्याला फार तर सहाय्य करू शकेल. बाह्य जोर जबरदस्तीने केलेली उन्नती नेहमीच कुचकामी असते व ती अधःपतनाला कारणीभूतच ठरते. म्हणूनच पाश्चात्याचे अंधानुकरण करण्यातील हा धोका ओळखून बरे वाईट हे तर्काने, बुद्धीने, विवेकाने किंवा बुद्धिप्रामाण्यवादाने ठरवून त्यातील उचितांचा स्वीकार या राष्ट्राने केला पाहिजे. प्रत्यक्षात हे घडत नसल्याचे पाहून विवेकानंद अस्वस्थ होतात आणि कळकळीचा सवाल हे लोकांना करतात. हे भारता, केवळ दुसऱ्याची रीव ओढून, दुसऱ्याचे हीन अनुकरण करून, परावलंबी राहून, गुलामाची दुर्बलता पत्करून आणि घृणास्पद निष्ठुरता स्वीकारून केवळ या साधनांच्या आधारे सुधारणांचे व वैभवाचे उच्च शिखर तुला गाठता येईल काय? जे स्वातंत्र्य केवळ शूरांना व वीरांनाच लाभणे शक्य आहे ते तुला लज्जास्पद भित्रेपणाच्या साह्याने कधी काळी मिळेल काय? प्रत्येक भारतीयाला आव्हान करून स्वामी विवेकानंद सावध करतात की तू स्वतःच्या आदर्शाला विसरू नकोस. दलित, आज्ञ, दरिद्री, निरक्षर, चांभार, भंगी या सर्वांना आपल्या रक्तामांसाचे बंधू मान. धीट हो, धैर्य सोडू नकोस. तू भारतवासी आहेस याबद्दल गर्व वाटू दे. अभिमानाने तू घोषणा कर, मी भारतीय आहे. प्रत्येक भारतीय माझा बांधव आहे. कमरेपुरतेच अंगावर गुंडाळून उच्च स्वराने सांग, भारत माझा प्राण आहे. भारतांच्या देवदेवता माझ्या देवदेवता आहेत. भारतीय समाज हा माझा बालपणीचा पाळणा आहे, तरुणपणीची फुलबाग आहे आणि वार्धक्याची काशी आहे. भारताची माती माझा सर्वश्रेष्ठ स्वर्ग आहे. भारताचे कल्याण हे माझे कल्याण आहे. ऋतुवंदाच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना आणि मातृभूमीसाठी स्वार्थत्याग करण्याची प्रेरणा प्रज्वलित करण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी निरनिराळ्या संदर्भात हर प्रकारे या देशाच्या गौरवाचे अवगाहन केलेले आढळते. आपल्या राष्ट्राच्या विविधांगी समृद्धतेचे स्मरण दिलेले आढळते. एका जागी ते म्हणतात, ही अशी भूमी आहे जिथे नीतिशास्त्र, कला, विज्ञान, साहित्य याचा प्रथम जन्म झाला आणि जिच्या पुत्रांच्या चारित्र्यांचे व कन्यांच्या शिलांचे पोवाडे देशोदेशीच्या प्रवाशांनी गायले आहेत. या राष्ट्राने पूर्वापार संबंध जगाला धर्म, तत्त्वज्ञान, संगीत, साहित्य या सगळ्या क्षेत्रात मोलाचे ज्ञान पुरवले आहे. मात्र जगाने या सगळ्याच्या मोबदल्यात या राष्ट्राला फक्त बदनामी, उपहास आणि शाप दिला आहे. येथीलांच्या रक्तांचे पाठ वाहवले, त्यांनी दारिद्र्य केले. आजही या राष्ट्राला कोणाची दयेची भीक नको. पूर्वीपासूनच हे राष्ट्र अपकाराची फेड उपकाराने करीत आले आहे. आपला शांतीपूर्ण चांगुलपणा, सौजन्य व सहनशीलता त्याने कधीच सोडली नाही. आपल्या नैतिकतेमुळे ते अनंत अभंग ठरले आहेत. आपण एक सत्य, नितांत सत्य व त्रिवार सत्य सांगणार असल्याची प्रस्तावना करून एका व्याख्यानात विवेकानंद म्हणाले होते की या पृथ्वीच्या पाठीवर जर असा कोणता एखादा देश असेल की ज्याला पुण्यभूमी हे गोड अन्वर्थक नाव अगदी यथार्थपणे देता येईल, जर असे कोणते एखादे स्थान असेल की जेथे जगामधील सर्व जीवांना आपल्या कर्मफलाचा उपयोग घेण्यास्तव यावे लागेल, असे एखादे ठिकाण असेल की भगवत लाभांची आकांक्षा बाळगणाऱ्या प्रत्येकाला अंती जिथे जाऊन दाखल व्हावेच लागेल, जर असे एखादे स्थान असेल की जिथे माणसात कोमलता, सुचिता, दया, दाक्षिण्य, क्षमा, प्रभूती, सद्गुणांचा इतर कुठल्याही पेक्षा अधिक विकास झालेला आहे, जर अशी कोणती एखादी भूमी असेल की जिला अंतर्दृष्टीचे आणि आध्यात्मिकतेचे माहेरघर म्हणता येईल, तर ती म्हणजे आपली ही मायभूमी भारतच होय. आधुनिक जगाच्या इहलोकनिष्ठ सभ्यतेला आध्यात्मिक संजीवन देण्याचे सामर्थ्य या राष्ट्राजवळ आहे.
इतर देशातील कोट्यावधी स्त्री पुरुषांच्या जीवनांना व हृदयांना करपवून टाकणाऱ्या जडवादांचा वणी विझवण्याचे सामर्थ्य असलेल्या अमृतोत्तम शांतीजलाचा अक्षय ठेवा फक्त इथेच विद्यमान आहे. हे राष्ट्र जगाला अध्यात्माचे पसायदान देणार आहे असे स्वामीजींनी सांगितले होते. त्यांना याची जाणीव होती की सध्या या देशाची स्थिती फारशी स्मरणीय नाही. तो दुर्बल झाला असून निरर्थक गोष्टीत कालापव्यय करीत आहे. पण त्यांना विश्वास होता की तो यातून सावरू शकेल. राज्यकर्त्यांकडून आज्ञाधारकपणा, निर्मत्सर वृत्ती, चिकाटी, आत्मविश्वास आणि अत्यावश्यक गुण जर त्याने उचलले व त्या आधारे संगणन शक्ती प्राप्त केली तर आजचा हताश, कर्तव्यशून्य व गोंधळलेल्या अवस्थेतून तो बाहेर पडू शकेल. मुक्ती हा या देशाच्या धर्माचा मूलमंत्र आहे. त्याचा खरा अर्थ शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक या सर्व प्रकारची स्वाधीनता असा आहे. हे या राष्ट्राला कळले म्हणजे त्या दिशेने तो प्रयत्न करू शकेल. त्याच्याजवळ बुद्धीची वाण नाही, तो कौशल्यात देखील कमी नाही. त्याची कला, त्याचे गणित, त्याचे तत्त्वज्ञान हे सर्व पाहता त्याला कुणीच कोणत्याच बाबतीत कनिष्ठ मानू शकणार नाही. फक्त एकाच गोष्टीची त्याला गरज आहे आणि ती म्हणजे आपली युगानुयुगाची मोहनिद्रा टाकून जागे होण्याची आवश्यकता. राष्ट्रीय जीवनाचा आदर्श त्यांच्यासमोर उभा करण्यातूनच हे होऊ शकेल. त्याग आणि सेवा हे भारताचे राष्ट्रीय आदर्श आहे. ते त्याने उत्कटपणे आपल्या जीवनात आणावेत म्हणजे सगळ्या गोष्टी, इष्ट गोष्टी आपोआप घडून येतील. धर्माचा ध्वज उंच फडकावण्यातून या देशाचा उद्धार होईल. आपल्या पूर्वप्रभेसह तो उभा राहील व जगातील राष्ट्रमालिकेत स्वतःचे राष्ट्रस्थान ग्रहण करील. त्यावेळी सारे जग त्याच्याकडे पाहून सिस्मित होईल अशी खात्री स्वामी विवेकानंदांना वाटते. या साऱ्या ओजस्वी आणि स्वाभिमानपूर्ण वक्तव्यांचा श्रोत्यांच्या मनावर किती सखोल परिणाम झाला असेल याची कल्पना आजही वाचताना येऊ शकते. त्यांच्यातील विचार नुसते वाचून आजही स्फुरून मिळेल तर जेव्हा या अत्यंत दिव्यवलयी व्यक्तिमत्व असलेल्या तेजस्वी संन्याशाच्या प्रत्यक्ष मुखातून ते बाहेर पडत असतील तेव्हा श्रोतृवृंद भारावूनच गेला असेल आणि तन मन धनाने सर्वस्वाने मातृभूमीची सेवा करण्यास प्रवृत्त झाला असेल. आणि म्हणूनच येथील राष्ट्रभक्तीच्या प्रवर्तनात विवेकानंदाचा वाटा सिंहाचा आहे हे मान्यच करावा लागेल.